नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये फक्त 3 मसाल्यांचा वापर करून चविष्ट अशी अख्ख्या वांग्याची झणझणीत भाजी करणार आहे। या भाजीसाठी आपण मसाले अजिबात भाजणार नाही, झटपट होणारी ही अख्ख्या वांग्याची भाजी आहे आणि सर्दीसाठी स्पेशल आहे। तर नक्की करून पहा ही मसाले वांग्याची भाजी। चला तर याला लागणारे साहित्य पाहूया। एक असा मोठा टोमॅटो घेतलेला आहे, असे छोट्या आकाराचे आपण काटेरी वांगे घेतलेले आहेत, जिरे, 4 लवंगा आणि 10 ते 12 आपण इथे मिरे घेतलेले आहेत, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर हळद, तिखट, धनेपूड, मीठ, मोहरी आणि इथे एक गाठा लसूण सोलून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। तसेच आपल्याला हे वांग्याचे काटे काढून वांगे जसे मसाला वांग्याला चिरतो तसे चिरून घ्यायचे आणि टोमॅटो बारीक कापून घ्यायचा। लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ज्या 4 लवंग आणि 10 ते 12 मिरे घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे। तर हे सगळं प्रमाण 5 लोकांसाठी आहे। त्यानंतर जे आपण अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि छान बारीक याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खोबऱ्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे। इथे आपला भाजीला लागणारा कच्चा मसाला तयार झालेला आहे। आता हा एका वाटीत काढून घ्यायचा आहे। यानंतर लगेच आपल्याला आले, कोथिंबीर आणि लसूण याचे वाटण करून घ्यायचे आहे। आता इथे 1 चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे। आता याची चांगली बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आपली आले, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार झालेली आहे। आता हे दोन्ही वाटण आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। इथे आपण वांगे असे चिरून घेतलेले आहे, जसे मसाला वांग्याला चिरतो त्याचप्रमाणे इथे वांगे चिरून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला अख्खे वांगे करायचे आहेत। आणि टोमॅटोही बारीक कापून घेतलेला आहे। इथे जर तुम्हाला टोमॅटोच्या फोडी आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरीही केली तरी चालेल। आता कढईमध्ये अशा प्रकारे आपण 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर जे आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केली होती ती इथे टाकून घ्यायची आहे। आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथे तेलात आपली चांगली आले लसणाची पेस्ट परतून झाली, त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं सुकं वाटण तयार केलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे परतून 2 मिनिटं झाले, त्यानंतर आपण इथे आपल्या आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी आपल्याला किती प्रमाणात तिखट पाहिजे त्यानुसार तिखट टाकून घ्यायचं। तर 1.5 चमचा मी इथे तिखट टाकून घेतलं, अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद टाकून घेतली आणि 2 चमचे भरून आपल्याला इथे धनेपूड टाकून घ्यायची आहे। तर आपण जास्त कोणत्याच मसाल्याचा वापर करत नाही, त्यामुळे मी धनेपूड इथे 2 चमचे टाकून घेतलेली आहे। आता हे चांगलं 1 ते 1.5 मिनिट तेलात परतून घ्यायचं। तर इथे आपले टाकलेले मसाले परतून झालेले आहेत। आता जे बारीक कापलेलं टोमॅटो आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे। हे पण आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजेच टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो परतून 2 ते 3 मिनिट झाले, आपले टोमॅटो चांगले नरम झालेले आहेत। आता आपण जे मसाला वांग्यासारखे वांगे चिरून घेतले होते अख्खे वांगे ते इथे टाकून घ्यायचे आहेत। संपूर्ण वांगे आपण मसाल्यामध्ये टाकून घेतले। पोहे खायचे 1 चमचा मीठ मी इथे टाकून घेतलेले आहे। आता हे मसाले आणि वांगे चांगले एकजीव करून घ्यायचे। हे सर्व मसाले आणि वांगे चांगले एकजीव झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर या भाजीला आपल्याला 2 ते 3 मिनिट दणदणीत वाफ आणायची आहे। तर भाजीवर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद आचेवर भाजी होऊ द्यायची आहे। इथे आपले 3 मिनिट पूर्ण झाले।
आता भाजी चमच्याने वर खाली करून घ्यायची आहे। तसेच 3 मिनिटामध्ये मी एकदा भाजी अशी हलवून घेतली होती, तर आपल्या भाजीला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे। गॅसच्या दुसऱ्या साईडने मी गरम पाणी करायला ठेवले होते, तेच गरम पाणी आपल्याला आता भाजीत टाकून घ्यायचे आहे। तर भाजी हे आपल्यावर आहे, आपल्याला भाजी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचं आहे। तर भाजी मी थोडी पातळच करणार आहे, त्यानुसार मी इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर भाजीला उकळी आली की यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद करायची आहे। मंद आचेवर आपल्याला 4 ते 5 मिनिट हे भाजी शिजून घ्यायची आहे। तर इथे आपले 5 मिनिट पूर्ण झालेले आहेत। भाजीला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे आणि आपले हे मसाले वांगे छान शिजलेले आहेत। अगदी कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनलेली आहे। मसाले अजिबात आपण भाजून न केलेली ही भाजी आहे। चवीला एकदम चविष्ट लागते। आता बोटाने दाबून पाहूया वांगे शिजले की नाही। तर योग्य परफेक्ट प्रमाणात आपले हे अख्खे वांगे शिजलेले आहेत। ज्या मंडळींना मसाल्याचे वांगे आवडत नाहीत त्यांनी अशा पद्धतीने मसाल्याचे वांगे करून पहा। असे वांगे लहान मुलांना खूप आवडतात आणि ज्यांना सर्दी झाली त्यांनी हे वांगे तर आग्रहाने करा। अप्रतिम चवीची ही भाजी होते आणि तोंडाला चव आणणारी चटपटीत अशी भाजी आहे। यात आपण टोमॅटोचा वापर केल्यामुळे या वांग्याच्या भाजीला चटपटीत चव येते आणि खायलाही खूप खमंग लागते। ही भाजी खाल्ली की तुम्हाला असं वाटणारही नाही की यामध्ये काही मसाले टाकले की नाही। यामध्ये आपण अजिबात कांद्याचाही वापर केला नाही आणि वरच्या मसाल्याचाही वापर केला नाही। फक्त 4 मसाल्यामध्ये ही भाजी बनलेली आहे। अगदी नैसर्गिक चवीची ही भाजी होते, करायलाही एकदम सोपी आहे, घरीच मिळणाऱ्या साहित्यात होते। तर माझी रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।